म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ। व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। संपला तर परत पुण्याला येऊ शकत नाही ना, म्हणजे 11 नंतर सकाळपर्यंत जरी त्यांची काही निवासाची MTDC काही व्यवस्था केलेली असेल। लोणारला आपल्या दुपारी काही मूव्हीजचं स्क्रीनिंग पण आपण ठेवलंय, पण तुम्हाला स्टार गेझिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही लोणार किंवा हरिहरेश्वर कुठेही संध्याकाळी 7 वाजता येऊ शकता। 7 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत आपले एक्सपर्ट्स तिथे असतील आणि टेलिस्कोप मधून तुम्ही आकाशातल्या विविध गोष्टींचं दर्शन घेऊ शकाल। मी बापू लांगी, सहाय्यक प्रादेशिक कार्यालय पुणे विभाग। हा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासन प्रस्तुत खगोल दर्शन महोत्सव या 2026 आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताह निमित्तानं MTDCच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सादर करत आहे। सदरचा कार्यक्रम हा लोणार येथील अभ्यासक केंद्र आणि हरिहरेश्वर येथील पर्यटक निवास या 2 ठिकाणी आपण दिनांक 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान पर्यटकांना पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येत आहे। नमस्कार, मी श्वेता कुलकर्णी, ॲस्ट्रॉनेरा या संस्थेची संचालिका। MTDC बरोबर आम्ही त्यांची सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष ही सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून खगोल दर्शन महोत्सव हा ऑर्गनाइज करतोय लोणार आणि हरिहरेश्वर या 2 ठिकाणी। लोणार आणि हरिहरेश्वर ही महाराष्ट्रातली 2 खूप अशी सुंदर ठिकाणं आहेत की जी वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाची आहेत। लोणार हे मेटिओराइट इम्पॅक्ट क्रेटर आहे आणि हरिहरेश्वरला ऑलिव्ह रिडली टर्टल्स नेस्टिंग करतात। लाईट पोल्युशन हा आपल्या राज्यामध्ये जगामध्ये खूप वाढत जाणारा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचावी आणि त्यांना आकाश दर्शनाची मजा त्याच बरोबरीने डार्क स्काय कन्झर्वेशन याचं महत्व समजावं यासाठी हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे। डार्क स्काय इंटरनॅशनल ही संस्था प्रत्येक वर्षी इंटरनॅशनल डार्क स्काय वीक म्हणून साजरा करते आणि भारतामध्ये आपण हे सेलिब्रेशन पहिल्यांदाच करतोय, याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय। येस, 24, 25 आणि 26 एप्रिल या तारखांना हा प्रोग्राम लोकांना मोफत अवेलेबल करून दिलेला आहे। या कुठल्याही दिवशी तुम्ही संध्याकाळी हरिहरेश्वरच्या MTDC रिसॉर्टला किंवा लोणारच्या व्हिजिटर सेंटरला येऊ शकता। तिथे आपण मोठे मोठे टेलिस्कोप्स ऑर्गनाइज केलेत ज्याच्यातून लोकांना आकाश दर्शन करता येणार आहे। इस्रो सर्टिफाईड आपले स्टार गेझिंग एक्सपर्ट्स तिथे असतील तर तुम्ही त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारू शकता, तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता आणि डार्क स्काय आणि ॲस्ट्रॉनेरानी बनवलेलं एक डार्क स्काय बद्दलचं एक्झिबिशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, टेलिस्कोप मधून बघताना तुम्हाला गुरु आणि शुक्र हे ग्रह बघायला मिळतील, चंद्रांची विवरं बघायला मिळतील, जिथे आत्ताच आपलं एक मिशन जाऊन आला आर्टेमिस मिशन, त्यामुळे तुम्हाला चंद्र खूप जवळून जसा त्या ॲस्ट्रॉनॉट्सना बघायला मिळाला तसा बघायला मिळणार आहे। याच बरोबरीने मृग नक्षत्र सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। याच्यात एक नेब्युला आहे जिथे तारे नवीन जन्माला येतात, म्हणजे ही ताऱ्यांची फॅक्टरी असं समजा, तर तुम्हाला टेलिस्कोप मधून ते पण बघता येणार आहे। आणि बाकी आकाशामध्ये जी काही गंमत आहे तिथे तुम्ही त्या आपल्या एक्सपर्ट्सना विचारून बघू शकता।